नाही रे बाबा, आयटमला भेटायला गेलं म्हणजे काय झालं? आयटम रात्री तू भेटायला गेलता, तुलाच करावं लागेल. भेटायला गेलं म्हणजे काय झालं? मग आता तुला द्यावं लागेल ना खर्च. द्यायचा आहे का? काय एक नंबर आहे. काय मला आणि काय घ्यायचं तुला? आणखीन एक क्रिस्टल दिलं बाबा. तुला काय काय लागा गाण्या? रात्री कुठे गेलता? 100 फोन लावली, एक तरी उचलायचा. काय राव विशेष? गाणा बरोबर काय काम काढलंय? काय लागा कुठे गेलता रात्रीला? का लव्याच्या आयटमचा बर्थडे होता, 4 किलोमीटर सांगितलं त्यांनी. खांबन बिंबन आणलं, कशी मजा आला का? तूच नव्हता, जबराट बेलता रात्री. तुला आमचं म्हातारं माहित नाही, स्वतः बी खात नाही मला बी खाऊ देत. काय गाणा भाऊ, रातचं हुकलंच राव. आज तरी फायदा उचलाय. जाळून दूर संगतच आहे. हा काय म्हणतो? कोण आहे आजच्या पंक्तीचं मानकरी? बड्डे आहे वहिनीचा, खर्च सारा करणचा. आज तर यावंच लागतंय गाड्या. यावाच लागतंय. खायचं पियचं एकदम जोरात आहे. बरं ऐका ना गाणा भाऊ, आज जरा गाडी लागायची होती, जायचं होतं. आईला करून शेट गाडीचं नाही राव द्यायला समायचं. तुला माहित नाही वय, म्हाताऱ्याला दारा पाण्याला गाडी लागते राव. एवढा वेळ कशाला लागतोय? दारा पाण्याच्या टायमात माघारी येतो. दिली असती राव गाडी, काय लय मोठी बाब नाही, पण माझं म्हातारं माझ्यावर डोळा ठेवून असते राव. बरं चला येऊ का? मला लय काम. कामात पडायचं बेन. तुला माहित नाही त्याचा म्हातारा 24 तास पारा कुठे बसला असतं, आणि आपल्या म्हाताऱ्याचं नाटक पण सांगतो. एवढी पण इज्जत नसतं तुझी. सारी तुला गाडी द्याय ना, काय करायचं तुझं? खरं आहे का नाही? दाखवतो ना वेळ आल्यावर. चला ये तुम्ही. छकुले, काय म्हणतो अभ्यास? ठीक आहे, अभ्यासच करते की. बर, समजतंय काय का? मी समजून सांगू तुला? हो, देव ह्या पुस्तक त्यांच्याकडं, म्हणजे हे समजून सांगतील तुला. आल्यात मोठे शहाणे. छा, मी कुठला शहाणा आहे? आमची छकुली शहाणी, तिच्यापेक्षा तिची माय दिली शहाणी, आणि आमच्या लाडके चिरंजीव तर काय अतिशहाणे. हो, बाप सांगणार आणि लेक ऐकणार. जरा काय काम सांगितलं की काढलीच पुस्तक. जणू काय लय शिकून मोठी बॅरिस्टर होणार आहे. होणार, माझी पोरगी बॅरिस्टरच होणार. छकुले, चांगला अभ्यास कर. सगळ्याच्या नाकावर टिचून यंदा 10वीत पहिला नंबर आलाच पाहिजे. आणतेच आबा, या वर्षी मी 10वीत पहिला नंबर आणते का नाही तेच बघा तुम्ही आता. शबास रे माझी वाघी. आता आमची आस फक्त तुझ्यावरच आहे. कारभारी तर काय दिवा लावले ते दिसायलेच. तो जर 10वीत पहिला नंबर आणला ना, मस्त पैकी झकाशक नवी सायकल आणतो बघ. कवा शिकवणार? गेलाच नव्हतं कॉलेजला. काय रे, काय झालंय? कशाचं काय झालंय का? कशाला करते निस्त्या चौकशा? एखादी गोष्ट मागितली तर देणं होत नाही तुमच्याच्याने. काय कमी केलंय रे तुला? काय दिलंय का? 2 महिने झाले नुसती गाडी घ्यायची म्हणतोय. नुसतंच नादवलंय. कवा घ्यायची गाडी? आम्ही काय गाडीला नाही म्हणलो वैर, पण जरा परिस्थिती बघ. 4 पैसे येऊ दे की जवळ. हा, कवा यायच्यात पैसे तुमच्याकडे? इथं सगळी पोरं आपापल्या गाडीवर कॉलेजला जाते, तर इथं आम्हाला त्यांच्याकडे भिकाऱ्यासारखं मागावं लागतं. काय कमी पडलं तुला? घरात कपडा 5-25 असतात. चपला संपुटाचं 7-8 जोड येतं. 8-15 दिवसात हातात नवी गाड्या असताय तुझ्या. आताच्या वासाच्या बाटलीचा ढेक पडलाय, आणि एवढं करून कॉलेजला जाताना 150 चालूच आहे, तरी तुला कमीच पडतंय का? तसलं मला काय सांगू नका आबा. मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठली आणायची गाडी? पैसे काय झाडाला तोडायच्यात का? म्हणलं पुरी की आणलं उरी. अरे आता 2 महिन्याखाली 40,000चा मोबाईल घेतला की तुला
अरे तीच देणं देता देता परेशान आहे. दादा पुढे हात पसरले तेव्हा कुठं आता पेरणी झाली. आता फवारणी डवरणी खुरपणी कशी करायची ह्याचा विचार करू करू यायला लागायची पाळी आली. आणि तुझं आपलं सारखंच काय तरी खुरप असतंय माग बघाय पुन्हा मग. पुन्हा नाही मुंबई नाही, मला आत्ताच्या आत्ता गाडी पाहिजे. नाही गाड्या आता तर घेणं होत नाही. अरे तुला गोडीत सांगितलेलं कळाना वाईटात सांगितलेलं कळाना. नाही गेलं वाट तर नका घेऊ, माझंच करतो कुठतरी काळ पांढरं. तुम्हाला मी कितीदा सांगितलंय बराबरी आलेल्या पोराला असं बोलत जाऊ नका म्हणून. गेलं का नाही पोरग तना तना करत. अगं गेला तर जाऊ दे मग काय डोक्यावर घेऊन फिरू काय गावभर त्याला बोलू का त्याला असं झालंय. थोडं काय बोललं की कशाला घ्यायच्या नाकात शेंड्या थोडा ना. अव त्याने जर राग राग जीवाचं काही करून घेतलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं. मग काय म्हणते कुठून आणायचं गाडीला पैसे. पहिला डोंबाला काय कमी करून ठेवलाय का आपल्यामध्ये. बघा काहीतरी करा, तुमच्या त्यांनी जेवढं होतं तेवढं करा, बाकीचं मी बचत गटातून बघते. एकदाच त्याच्या गाडीचा खट्टा मिटून टाकू बघा. होय आबा, आई म्हणते तीच खरंय. दादाला द्या गाडी घेऊन, एवढं वर्ष मी शाळेत चालतच जाईल. घाड्यावर आला की येत दुसरं थांब म्हणलंय की तुला. आणि थांब की मोज तर किती मला ऑनलाईन नाही पैसे थांब जरा. उशीर झालाय चल केला का लवकर कवर रे. वेटर स्टोर वॉटर आणि मोर 3 ग्लास.
गाडी बघितली का? गाडी मला गाडी देत नाही. मला आतल्या किती बी गाड्या आणली. दिवसाच सुख गेल रात्रीची झोप डोळ्यानं या पहावे न विझलेला दीप हे दिवसाच सुख गेल रात्रीची झोप डोळ्यानं या पहावे न विझलेला दीप रान गेल कर पुनी जळून गेल बीज टाहू फोडीत काळीज टाहू फोडीत काळीज टाहू फोडीत काळीज टाहू फोडीत काळीज वाघरी ताडकली नाव सुख
सार हिरावल फिसाटला डाव हे काळाच्या त्या वाघरीत अडकली नाव सुख सार हिरावल पिसाटला डाव काळ झाला वैरी पडली सुखावरी विज टाहो फोडीत काळीज टाहो फोडीत काळीज टाहो फोडीत काळीज टाहो फोडीत काळीज आई अगं ये आई काय करतेस ग? अगं काय नाही ग घरात जरा राडा पडलाय म्हणून काढा म्हणते ग. हे आय अगं ये आई तुला किती वेळ सांगितलंय ग कामाला हात लावत जाऊ नको म्हणून. हा आधीच तुझं दुखण्याचं अंग आहे तू आवडलं सांगितलेलं पण ऐकत नाही. चल बरं उठ. अगं काय होत नाही ग एवढी 4 भांडी घासून. उठ चल आराम कर थोडा उठ. अगं राहू दे ग आई चुकली. उठ उठ. चुकले तेवढी राहिलेली 4 भांडी घेतली असती की घासून ग. अगं आई राहून दे ग मी घासते राहिलेलं सगळं भांडे बिंडे सगळं आवडून घेते मी. चल बरं तू आराम कर ग. आय थोडे बाम लागते तुला. अगं नको छोकरी राहू दे जरा पडलं म्हणजे बरं वाटत ग. आई अगं दुखणं अंगावर काढत जाऊ नको हे चांगलं नसतं. लय दुखत असलं तर चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. तर काकी यावेळेस तुमच्यासोबत कोण आलंय का? हे बघा काकी याच्या अगोदर मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. यापुढे जर तुम्ही यावर तात्काळ उपाय नाही केला तर याच्या पुढे मीही काय करू शकणार नाही. तर याच्या पुढे मीही काय करू शकणार नाही. नको छिकुले कशाला ग साधा फडस खोकला आहे ह्याला कशाला दवाखाना डॉक्टर ग होईल जरा बरं. राहू दे तू आता. बरं आहे कर तू आराम आता थोड्या वेळ. छोकुले बघा छोकुले अगं तुझ्या शाळेचा निकाल कधी आहे? अगं आई उद्याच निकाल. असं आहे वय मग बरं आहे तेवढी बाहेरची 4 भांडी आणून ठेव घरात. बरं तू झोप आता निवांत मी घेते सगळं आवडून. बघ ना छोटीला किती गर्दी पडली विचार ना सरांना कधी. बरं थांब विचारते. ओ सर आमचा निकाल आलाय का नाही तेवढा पहा ना खूप वेळ झाला इथे येऊन. सर तेवढा छोटीचा रिझल्ट बघा ना.
चपली तू पास झालीस. काय खरंच काय? खरंच तालुक्यात पहिली आलीस. अभिनंदन चपली. थँक्यू सर. अगं म्हणून लवकर चल ना, मला आईने खुशखबरी द्यायची आहे. चल. आई ए आई 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 कुठं आहेस ग तू? आई 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 इथं आहेस नाही तू? आई आई उठ ना ग, मी पास झाले. आई असं काय करतेस? मी तालुक्यात पहिली आले. आई उठ ना ग. आई मी तालुक्यात पहिली आले. आई 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 तुला आनंद नाही का ग झाला? दोष कुणा द्यावा होत नशीब पालथ, नियतीच्या पुढे कधी कोणाच चालत. आई गेली मी जिंकले. दोष पुन्हा द्यावा होत नशीब पालथ, नियतीच्या पुढे कधी कोणाच चालत. काळानेच दाखविल यमाचा दरवाजा, टाहू फोडीत काळीज, 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 टाहू फोडीत काळीज.